नमस्कार. कधी विचार केलाय की एखादा भारतीय थेट ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीत म्हणजे लंडनमध्ये जाऊन स्वातंत्र्याची ज्योत पेटवू शकतो? आज आपण अशाच एका अविश्वसनीय धाडसी क्रांतिकारकाची गोष्ट जाणून घेणार आहोत. पण प्रश्न हाच आहे की हे सगळं घडलं तरी कसं? म्हणजे बघा ना, जिथे ब्रिटिश सत्तेची पाळंमुळं सगळ्यात घट्ट होती, त्याच लंडन शहरात भारतीय क्रांतीचे एक मोठं केंद्र कसं काय उभं राहिलं? या संपूर्ण धाडसी मिशनच्या मागे एक व्यक्ती होती, एक असा शिल्पकार ज्यांनी हे अशक्य वाटणारं स्वप्न प्रत्यक्षात आणून दाखवलं. आणि त्यांचं नाव होतं श्यामजी कृष्ण वर्मा. त्यांचा जीवनकाळ होता 1857 ते 1930. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात हे नाव खूप महत्त्वाचं आहे. आता श्यामजी कृष्ण वर्मा यांना तुम्ही फक्त एका भूमिकेत नाही बसू शकत. ते एक क्रांतिकारक तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक धारदार पत्रकार होते आणि एक मोठे समाजसेवक सुद्धा होते. आणि या सगळ्या भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने पार पाडल्या. आणि हो, त्यांची ही नेतृत्व करण्याची वृत्ती लंडनमध्ये अचानक नाही तयार झाली. त्याची बीजं भारतातच होती. अगदी सुरुवातीच्या काळात ते बॉम्बे आर्य समाजाचे पहिले अध्यक्ष होते. यावरूनच त्यांची समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ दिसून येते. तर मग पाहूया, वर्माजींनी ही क्रांती प्रत्यक्षात घडवून आणली कशी, ही चळवळ उभी कशी राहिली. सुरुवात झाली 1905 साली. त्यांनी स्थापना केली इंडियन होम रूल सोसायटीची. तिचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट होता: भारतीयांना क्रांतीसाठी प्रोत्साहन देणं. आणि हे कुठे? लंडनमध्ये. म्हणजे विचार करा, त्या काळात असं काही करणं म्हणजे थेट सिंहाच्या गुहेतच शिरण्यासारखं होतं. पण बघा, कोणतीही संस्था किंवा चळवळ नुसती हवेत तर चालत नाही, बरोबर? तिला एक जागा लागते, एक केंद्र, एक हक्काचं ठिकाण, जिथे सगळे एकत्र येतील, बोलतील, पुढचं काय ते ठरवतील. आणि हीच गरज ओळखून वर्माजींनी लंडनमध्ये सुरू केलं इंडिया हाऊस. आणि लक्षात घ्या, हे फक्त नाव नव्हतं किंवा नुसती एक इमारत नव्हती. ते बनलं होतं भारतीय क्रांतीचं धगधगतं केंद्र. आणि लवकरच इंडिया हाऊसची ओळख काय झाली माहितीये? परदेशातल्या भारतीय क्रांतिकारकांचं मुख्य ठिकाण. बस, या एका वाक्यातच त्या जागेची ताकद आणि महत्त्व सगळं काही येऊन जातं. बरं, जागा तर झाली, पण विचार लोकांपर्यंत पोहोचवणार कसे? इथे वर्माजींनी आपलं दुसरं शस्त्र बाहेर काढलं, आणि ते होतं लेखणीचं शस्त्र. त्यांच्या या वैचारिक लढाईचं शस्त्र होतं एक जर्नल. त्याचं नाव होतं द इंडियन सोशिओलॉजिस्ट. हे नुसते एक मासिक नव्हतं, तो त्यांच्या क्रांतीचा बुलंद आवाज होता. या जर्नलचं मिशन अगदी क्लिअर होतं. एक, राष्ट्रवादी विचारांना लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि दुसरं, ब्रिटिश सत्तेला थेट आवाहन देणं. म्हणजे एक प्रकारे स्वातंत्र्याच्या लढ्याच्या आगीत तेल ओतण्याचंच काम या जर्नलने केलं. बरं, हे सगळं तर झालं, पण या सगळ्याचा परिणाम काय झाला? वर्माजींच्या या कामाचा वारसा पुढे कोणी चालवला का? चला पाहूया. त्यांच्या कामाचा ना एक रिपल इफेक्ट झाला. म्हणजे जसं पाण्यात दगड टाकल्यावर तरंग पसरतात ना, तसे त्यांचे विचार पसरले. आणि त्यातून अनेक अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण कोण असेल तर ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. सावरकरांवर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या विचारांचं खूप खोलवर परिणाम झाला होता. एक प्रकारे वर्माजी त्यांचे गुरु, त्यांचे मार्गदर्शक होते. शेवटी वर्माजींनी जे काही केलं त्याच्या मुळाशी काही ठाम मूल्य होती. आणि हीच मूल्य मग पुढच्या पिढीसाठी एक आधारस्तंभ बनली. कोणती होती ही मूल्य? पहिलं म्हणजे धैर्य, मग देशभक्ती, निस्वार्थ सेवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वातंत्र्याप्रती असलेली अटूट बांधिलकी. या 4 खांबांवरच त्यांचं संपूर्ण आयुष्य उभं होतं. तर मग पुन्हा एकदा तोच प्रश्न, एका महाकाय साम्राज्याला थेट त्यांच्याच घरात जाऊन आव्हान द्यायला नेमकं काय लागत असेल? श्यामजी कृष्ण वर्मा यांची ही गोष्ट आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला लावते, नाही का?